मुख्य लग्न सोहळा तर पार पडला. लग्नाचं जेवणसुद्धा खूपच खास होतं. सीताफळ बासुंदी होती आणि तुम्हाला आवी दिसला नव्हता ना कालच्या व्हिडिओत कुठेच, कारण तो स्वतःच त्या क्लिप सगळ्या फिल्मिंग करत होता, म्हणून आत्ता इथे जेवताना तो दिसतोय. जेवण वगैरे झालं. नवरा-नवरीला आपण शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू दिल्या, की लग्न सोहळा संपतो अशी आमच्याकडची पद्धत. पण जे पाहुणे आहेत त्यांच्याकडची पद्धत अशी आहे, की लग्न झाल्यानंतर, विधी वगैरे झाल्यानंतर नवरा-नवरी ड्रेस बदलून येतात, रिसेप्शन असतं आणि तेव्हा सगळेजण त्यांना शुभेच्छा, गिफ्ट्स, आशीर्वाद जे काही असेल ते देतात, त्यांची भेट घेतात. तर तसं हे रिसेप्शन आहे. जेवण झाल्यानंतर हे दोघं जण हा ड्रेस बदलून आलेले आहेत. आयुष्यात मैत्री नावाची स्पेस खूप महत्त्वाची असते ना. मला नेहमी वाटतं की रक्ताची नाती असतातच आपल्यासोबत, पण मित्र ही अशी जागा असते जिथं आपण आपल्याला हवं ते शेअरिंग त्यांच्यासोबत करू शकतो. तर हे कपिलचे आणि प्रतीक्षाचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत. मला आवर्जून या ग्रुपचं फिल्मिंग यासाठीच करावंसं वाटलं, की खूप छान असतं जेव्हा तुमच्या अवतीभोवती तुमचे स्वतःचे म्हणवणारे असे मित्र असतात, आपली हक्काची माणसं असतात. तीही सगळी या दोघांची हक्काची जवळची माणसं आहेत. आणि या रिसेप्शनचे हे मला आवडलेले काही फोटोग्राफ्स. हॉलमधून आता सगळे खाली आलेले आहेत. आमची घरची मंडळी राहिलेली आहेत, फक्त आई बाबा वगैरे, पप्पा इकडे. आता नवरीची पाठवणी करणार ते आणि मग नवरीचं स्वागत आम्ही आमच्या घरात करणार आहोत. हा एक आयुष्यातला सगळ्यात हळवा क्षण, पाठवणीचा क्षण, नवरीच्या पाठवणीचा. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी अवस्था. खूप छान वाटत असतं. आपल्याला आयुष्याचा जोडीदार मिळालेला असतो आणि तितकंच दुःख की आपल्याला आपली माणसं, आई बाबा यांना सोडून कायमचं दुसऱ्या घरी जायचं असतं. आता आम्ही आमच्या घरी आलोय आणि इतकी सुंदर सजावट केलेली आहे. इथं फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत. माझ्या मावशा पुढे आल्या होत्या, पूजा आमची मावशीची मुलगी, माझ्या वहिनी, या सगळ्यांनी पुढे येऊन हे इतकं सुंदर स्वागताची तयारी केलेली आहे, नवरा नवरीच्या स्वागताची. हळदीच्या डेकोरेशनची फुलं राहिलेली होतीच, तर त्याचा त्यांनी एवढा छान उपयोग केलेला आहे की बस आता इथं आमची पूजा मापटं सजवतीये. आणि गंमत म्हणजे ऑली पिंकी सुद्धा कडेकडेनी चालतात, त्या सुद्धा इतक्या शहाण्या झालेल्या आहेत.
ठेवू आणि जरा तिकडे ठेव 1 सेकंद. म्हणजे हे इथपर्यंत तांदूळ येतात मग ते केलं की. हा आता ह्याच्या साईडने की ऑरेंज कलर टाकते काय आणि मग आंटी काय पकडायते ना. या मापट्याच्या खाली माझ्या आईच्या लग्नातला तिचा शालू टाकलेला आहे. 40 वर्षांपूर्वीचा शालू आहे हा, काठामध्ये चांदीची जर असलेला. दार का अडवलं? आम्ही काय म्हणायचं? माझ्या मुलाला आमच्या पिल्लूला तुमची पोरगी देणार का? तुला विचारायचं तिला द्यायचं काय? बघा पोरीची सून देऊया. प्रॉमिस. तू म्हणायचं असतं की कोरा कागद निळी शाई आत्ताच वचन देत नाही. कोरा कागद निळी शाई आताच वचन देत नाही. बरं वचन देत नाही, कॅश द्या आम्हाला. बहिणींना आता बहिणीची मेहनत बघितलीस ना, विषय हार्ड आहे. मावशा पण होत्या मदतीला. सगळ्यांना रात्री मिळणार आहे पार्टी. पण होते. सगळ्यांना देणार. हो नक्की देणार. आणि काय सांग की मग त्याला माहिती नाव या समोरचं काय अजून काय विचारायचं असतं का? नाही अडवायचंच असतं. गळ्यात मंगळसूत्र हे सौभाग्याची खून. कपिलरावांचं नाव घेते सावरकरांची सून. अरे वा. ती माझी कारभारी, मी तिचा कारभारी. प्रतीक्षाचं नाव घेतो, आमची जोडी लय भारी. ओके, वेलकम टू सारावकर फॅमिली. पहिला मग दावा ठेव. साडी जरा तिकडे हे करा. आणि तू हे किचन अडवायचं. तू जाते तर किचन अडवायला. चला आपण ते पण पाय ठेव. आणि उजवा पाय
वा वा. मी सांगत ते काम तुझी बायको करेल का? मी सांगत ऐकेल का म्हणायचं? ऐकल का सगळं? दुसरं बाजूला होईल. सांगा पटकन. हे सांगा की तुम्हाला कोणाला माहिती आहे? बसल्या जागी जेवायला वाढेल का? ऑलीला पिंकीला सांभाळणार का? चला वाजला आता लय वेळ झाला तुमचा. आता देवाला नमस्कार करायचा असं जाऊ. दूध बंदीचं लावतो देवाला. आता देवाला नमस्कार करा असं. पाया पण पडते का? होय होय. खूप सुखी राहा. इतकं छान आणि इतकं हसत खेळत पार पडलंय ना सगळं. खूप छान वाटतंय, खूप छान.